नमस्कार, आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज, आवाज जनतेचा। चला तर मग बघूया आजच्या काही हिंगोली जिल्ह्यातील ठळक घडामोडी। कोळसा गावच्या विद्यार्थ्यांना पडक्या शाळेत घ्यावे लागतायत शिक्षणाचे धडे। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील कोळसा प्राथमिक शाळेच्या अनेक खोल्या जीर्ण झाल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अशा शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय धडे गिरवावे लागत आहेत। याबाबत अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रार करण्यात आल्याचं नागरिकांच्या वतीनं सांगण्यात आलं। तसेच याबाबत शालेय समितीचे अध्यक्ष आणि सदस्य आक्रमक झाले असून शाळेच्या तक्रारीकडे लक्ष देऊन नव्या वर्गखोल्या तात्काळ मंजूर न केल्यास शाळेला कुलूप लावण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला। या ठिकाणी 1ली ते 7वी पर्यंत शाळा असून विद्यार्थ्यांना बसण्याकरता चांगल्या वर्गखोल्या नाहीत, त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीनं तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। या समस्येकडे तात्काळ दखल घेत नवीन वर्ग खुल्यात देण्याची मागणी देखील शिक्षकांनी केली आहे। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज, प्रदीप वाघ, हिंगोली। म्हणून माझी शिवसाहेबाकडे एवढीच मागणी आहे की वेळोवेळी अर्ज देऊन सुद्धा आता सध्या बघू शकता ह्या जिल्हा परिषद शाळेच्या कोळशामध्ये इमारतीचे काम भूकंपाच्या पहिल्या धक्क्यामध्ये पूर्ण तडे पडलेले आहेत आणि येत्या 2 पावसामध्ये ही इमारत पूर्ण ढासळण्याची शक्यता आहे। आणि ह्या इमारत ढासळल्यानंतर आमच्या जवळपास 135 विद्यार्थ्यांचा पट आहे। इमारत ढासळल्यानंतर जर ह्या छोट्या छोट्या चिमुकल्या मुलांच्या जर जीवाला पुढे चालून जर हानी झाली तर ह्याला जबाबदार कोण राहणार आहे? म्हणून आमचे हात जोडून शिवसाहेबांना विनंती आहे की वेळोवेळी तुम्ही आमचा याचा सोक्षमोक्ष या इमारतीचा करावा, आम्हाला इथे पक्की इमारत द्यावी, अन्यथा आम्ही ह्या शाळेला कुलूप लावून आम्ही शाळा बंद करण्याची तयारीमध्ये आहेत। माझं नाव मंगेश मोहन पुले, मी शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे कोळशाचा। माझ्या शाळेमध्ये जेव्हापासून 2 वर्षापासून मी बघतोय शाळेमध्ये 1ली ते 7वी पर्यंत हे वर्ग भरतात। एकूण पटसंख्या 118 होती 1 वर्षा अगोदर, आज ती संख्या 130-35 पर्यंत गेलेली आहे। एकही 1ली ते 7वी पर्यंत एकही वर्ग खोली बसण्यायोग्य किंवा बसण्याजोगी अजिबात नाही आहे। सर्व मुलं धोक्यामध्ये एकदम जीव हातात घेऊन या शाळेमध्ये बसत आहे। पूर्ण पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी खाली टपकत आहे। तर माझी वेळोवेळी पूर्ण प्रशासनाला मी अहवाल दिले, पूर्ण प्रस्ताव दिले, परंतु एकाचाही मला कोणत्याही प्रकारचा आदेश शाळेला प्राप्त। माझी मागणी आता एवढीच आहे, मला कमीत कमी शाळेसाठी एक 5 ते 6 रूमा आम्हाला आवश्यक आहे। विद्यार्थी वर्गामध्ये जे बसत आहे ते पूर्ण धोक्यामध्ये बसत आहे आणि जर का या 5-6-8 दिवसामध्ये जर समजा कोणत्या प्रकारचे आदेश आम्हाला मंजुरीचे वर्ग खोले झाले नाही तर आम्ही शाळेला कुलूप लावून पूर्ण गावकऱ्याला ठराव घेऊन आम्ही आमचे विद्यार्थी शाळेमध्ये पाठवणार नाही।